जिंदाबाद जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। आमचे लाडके नेते रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस, त्या वाढदिवसाच्या मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज सर्व कार्यकर्त्यांनी, इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे। असंच आमचं महानगरपालिकेमध्ये तोंड उघड होईल साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने, अशी आशा आम्ही बाळगतो। आमच्यासाठी खास आहे की ज्यांच्या आधारावरती आम्ही आज हा पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत आहोत, अशा आमच्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे। बेगसून सारख्या ठिकाणी केलेलं आहे, हॉस्पिटल सारख्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। कार्यकर्ते आपापल्या हिशोबाने शाल वाटप असेल, चादर वाटप असेल, फळ वाटप असेल, गरजूंना काय अजून मदत असेल ती मदत करणं असेल, बेगसून सारख्या ठिकाणी जेवण वाटप असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम या दक्षिण मध्ये ठेवलेले आहेत। दक्षिण मध्य मुंबई जिल्हा हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बालेकिल्ला आहे आणि ह्या ठिकाणी 147 असेल, 148 असेल, 146 वॉर्ड असेल, 155 असेल, 150 असेल, 152 असेल, हे आमचे बालेकिल्ले आहेत। अशा ठिकाणी 8 ते 10 नगरसेवकाच्या जागा आम्हाला मित्रपक्षाने द्यावा, अशी आमची रीतसर मागणी आम्ही नेते रामदासजी आठवले साहेबांकडे केलेली आहे। आमदारकीच्या टायमाला असेल, आमदारकीच्या टायमाला असेल की रिपब्लिकन पार्टीला कुठल्याही प्रकारच्या जागा सोडलेल्या नाहीत, पण महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन ह्या तर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या असतात आणि कार्यकर्त्यांना ह्यावेळेस जागा मिळणं अशी आम्ही आशा बाळगतो। आणि मित्रपक्ष सुद्धा आमचा विचार करून आम्हाला जास्तीत जास्त सीट सोडतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आता आमच्या एका तालुकाध्यक्षांनी सांगितलं की भगव्या बरोबर निळा हा दक्षिण मध्य मुंबईमध्ये फडकल्याशिवाय राहणार नाही आणि कार्यकर्ते सर्व जोमाने कामाला लागले आहेत। इच्छुक उमेदवारांची संख्या पण आमच्याकडे भरपूर आहे आणि ह्यावेळेस कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिकेवरती रिपब्लिकन पार्टीचा निळा ध्वज फडकणार, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो। हो, 147 वॉर्ड मधून मी इच्छुक आहे। 2012 साली पण मी होते। 4292 मतं मला पडली आणि एवढ्या लोकांनी मला सपोर्ट केला, त्यांचा विश्वास दाखवला माझ्यावर आणि मी हीच प्रार्थना करते लोकांशी की त्यांचा पुढे मला सपोर्ट असावा आणि त्यांना एक हक्काचा एक नगरसेवक त्यांना भेटावा आणि त्यांची पुढे चांगली उपलब्धी व्हावी। मी माननीय रामदासजी आठवले यांना वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि हा दिवस सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे। आम्ही त्यांच्यामुळे आहोत इथे उपस्थित, सो आमच्यासाठी महत्वाचा आहे हा दिवस। या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस आहे। हा वाढदिवस आम्ही संघर्ष दिन म्हणून पाळतो, पण अनेक संघर्षातून त्यांना केंद्रीय पद मिळालं आहे, मंत्रीपद, आणि हा दिवस आम्ही मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे करत असतो। त्यातच मुंबई महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि आम्हाला वाटतंय या आठवले साहेबांचा वाढदिवस साजरा करत असताना महायुतीमध्ये RPI निश्चित जास्तीत जागा सुटतील। आमचे जे हक्काचे वाढ आहेत ते निश्चित आम्हाला सोडतील आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेत निळ्या भगवा बरोबर निळ्या निश्चित भडकणार आहे आणि मुंबईचा महापौर देखील RPI पक्षाचा होणार आहे। काय जागा वाटपात किडाना वाढलेला आहे। मित्रपक्षाची गर्दी झाल्यामुळे एक प्रामाणिक मित्रपक्ष थोडासा मागे राहिलेला आहे, पण आम्ही आशा करतो भारतीय जनता पार्टी आम्हाला RPI ला विसरणार नाही आणि निश्चित ते आम्हाला न्याय देतील। देखिए, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और हमारे पार्टी के सर्वे सर्वा लोक नेता हर हिंदुस्तान के हर जार जमात के लोगों के पुकार पर भागकर जाने वाले
ऐसे हमारे नेता रामदास जी आठवले साहब, इनका आज जन्मदिन है। पहले सारे भारतवर्ष की तरफ से और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मध्य मुंबई जिला इनकी तरफ से उनको जन्मदिन की बहुत बहुत बधाई। और आने वाले वक्त में मुंबई महानगर पालिका की जो निवडणूक का बुगुल बज चुका है और हम ज्यादा सर कोशिश करेंगे हमारे इस जिला में जहां अंबेडकर समाज है और अंबेडकर समाज को न्याय मिलना चाहिए। आठवले साहब समाज को न्याय मिलाने के लिए आज बीजेपी जैसे बड़े पार्टी के साथ में है और बीजेपी को भी ये पता है कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेता आठवले साहब जिसके साथ में रहते हैं वो सत्ता के फेवर में होते हैं और सत्ता लाने के लिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को भी सत्ता का स्वाद चखाने के लिए हम आशा व्यक्त करते हैं क्या भाजपा के जितने ही जो नियोजन मंडल के लोग हैं हमारे आरपीआई का ख्याल रखेंगे और अणुशक्ति नगर में 47 और 48 वार्ड हमारे अणुशक्ति नगर में हमारे आरपीआई को देंगे, ऐसा मैं आपके चैनल के माध्यम से आह्वान करता हूँ। और यहाँ पे ज्यादा ये अंबेडकर समाज ज्यादा है यहाँ पे, ये आठवले साहब इस एरिया से अच्छी तरह वाकफ है। जब पैंथर का मूवमेंट का लड़ाई है सारे पैंथर के नेता आठवले साहब यहाँ पे माधव जी सालवे है, सुभाष जी है, सुनील सदाफुले जिनकी लड़की इलेक्शन में खड़ रहने वाली है और हमारे जिला अध्यक्ष है संजय डोलसे साहब है और हमारे महाराष्ट्र के नेता कामू पवार है। इनके उपस्थिति में हम ये यहाँ पे अगर बीजेपी पार्टी अगर हमारे को यहाँ पे 2 सीट देती है तो हम हमारे जन्मदिन के तौर पे साहब को तोहफा देंगे हमारी सीट जीत कर लाके। या ठिकाणी आमचे सगळे दलितांचे नेते रामदास आठवले साहेब अख्ख्या भारतभर त्यांचा बर्थडे चाललेला आहे आणि आमच्या मुंबईमध्ये भरपूर लक्ष आणि 147 वार्ड मध्ये मी अध्यक्ष असताना आमची प्रज्ञाताई खरोखर तिला तिकीट दिली पाहिजे रिपब्लिकन पक्षाने जे 2012ला काही थोड्या मतांनी पडलेले तर आमचे सगळे 147 ते आता मी त्याला वाढते सांगते पण माझ्या वाढते सांगतो 147 ते सगळे लोक त्याला प्रयत्न करणार आणि निवडून आण्याची ताकद आम्ही रिपब्लिकन पक्षाचे सगळे लोक करणार आहे। इथे मी थांबतो। डॉक्टर रामदासजी आठवले यांचा जो वाढदिवस आहे तो आम्ही सर्वांनी मिळून साजरा केला आहे आणि सगळ्यांचे तोंड लाडू वाटप करून आणि चादरी वाटप या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने सांगू इच्छितो 2025-26 जी महापालिकेची निवडणूक आहे वार्ड क्रमांक 147 हा जो अनुसूचित जाती महिला आहे त्या महिला वार्ड मधून माझी मुलगी प्रज्ञा सदाफुले हे 2012 साली अल्पशा मतांनी पराभूत झाली होती। त्याचा आता आपल्याला वचपा काढायचा आहे आणि जो प्रस्थापित जे अगोदर त्यांनी बंडखोरी केली किंवा काय केली असेल त्या लोकांना दाखवून द्यायचंय। जे सर्व कार्यकर्ते टाटा कॉलनी असेल राहुल नगर असेल माडा असेल हे सर्व कार्यकर्ते त्यांना महायुतीला सपोर्ट करतील आणि प्रज्ञा सदाफुले यांना भरघोस मतांनी निवडून आणतील आणि महायुतीचं तिकीट निश्चितच प्रज्ञा यांना मिळेल अशी मला आशा आहे। मुलाखतीमध्ये पण आठवले साहेबांचं वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। दुसरी गोष्ट आज जागोजाग कार्यक्रम आहे वाढदिवसाच्या निमित्तानं कोणी फळ वाटप केलं, मी चादरी वाटप केलं, सदाफुलेने लाडू वाटप केलं अशा पद्धतीने। आणि त्याचबरोबर नगरपालिकेचं येणारं जे इलेक्शन आहे ह्याच्या संदर्भात आपली चर्चाक्षेत्र चालू आहे। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की जो मित्र पक्षांना की त्यांनी आम्हाला 1 की 2 जागा ह्या 2 विधानसभेमध्ये 1 जागा जरी सोडली तरी आम्ही 10 जागेची मागणी आहे। प्रज्ञा थोड्या मतांनी पडलेली असल्यामुळं आम्हाला आमचा परत त्यांनी विचार करावा। आमचं भाजप बरोबर युती आहे पण त्यांना आमचा आरपीआय पक्षाचा सगळ्याला फायदा होणार आहे। आमचा मताचा फायदा दोन्ही पक्षाला भरघोस मतांनी फायदा होणार आहे। त्यामुळे त्यांनी आमचा विचार प्रज्ञाचा विचार नक्कीच करावा। त्यांनी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आमचे आठवले साहेब आज आमच्या आठवले साहेबांना आम्ही सर्व इथं कार्यकर्त्यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि लाडू वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि आमचे माधवजी साळवे साहेब कार्याध्यक्ष जिल्ह्याचे त्यांनी चादर वाटपचा भी कार्यक्रम केला आहे आणि शताब्दी हॉस्पिटलला पण फळ वाटपचा कार्यक्रम करण्यात येणार आहे। अशा सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या पर्यायाने आपल्या नगरामध्ये नियोजन केले आहे। आमच्या आठवले साहेबांना वर्षा लाख निमित्ताने लाख हार्दिक शुभेच्छा। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते आमचे लाडके राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने अखंड मुंबईमध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये हा मोठ्या थाटामाटामध्ये हा वाढदिवस साजरा केला जात आहे।
बऱ्याच ठिकाणी आम्ही चादर वाटप, फळ वाटप, मिठाई वाटपाचे कार्यक्रम घेतलेले आहेत. गोरगरिबांना मदत करणारे रामदासजी आठवले साहेब आहेत. त्या अनुषंगानेच आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून लोकांचं तोंड गोड करण्यासाठी लाडूचा वाटप केलेला आहे. आणि गरजू व्यक्तींना आम्ही सर्व वह्या, पुस्तकं अशा प्रकारची जी वाटप आहे ती आम्ही करतो आहोत. या वर्षी विशेषतः महानगरपालिकेचं इलेक्शन आलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने आमच्या या दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये वार्ड क्रमांक 146 वार्ड अध्यक्ष म्हणून महायुतीचा जो उमेदवार आहे त्याला आम्ही निवडून आणणार आहेत. त्याचप्रमाणे 147, 148 ला आमची RPIच्या उमेदवाराची मागणी आहे की ती जागा आम्हाला सोडावी आणि ती जागा मिळाल्यावर आम्ही निश्चितपणे ते 2 नगरसेवक या ठिकाणी निवडून आणू आणि आठवले साहेबांचा खरा वाढदिवस साजरी करू. थँक्यू. त्यानंतर रामदासजी आठवले साहेब यांचा आज इथे वाढदिवस चेंबूरमध्ये साजरा होत आहे. त्या निमित्ताने गोरगरिबांना चादर व मिठाई, लाडू, शताब्दी हॉस्पिटलमध्ये फळ वाटप हे आपण या रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आलेलं आहे व त्यांचा वाढदिवसानिमित्त आपण पुऱ्या 147च्या वार्ड मधून प्रज्ञाताई सदाफुले यांना तिकीट आठवले साहेबांनी द्यावं. त्यांच्या पाठीमागे आम्ही 147 वार्ड व प्रबोधनगर टाटा कॉलनी ठामपणे उभा राहील ही शाश्वत देतो व त्यांना निवडून आणण्याची जिम्मेदारी आमची राहील. धन्यवाद. रिपब्लिकन पक्षाचे आमचे झुंजार नेते, लोकनेते आणि या भारत सरकारमधील सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस या देशामध्ये संघर्ष दिवस आणि स्वाभिमान दिवस म्हणून या ठिकाणी आम्ही साजरा करतो. आताच या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष नेते आदरणीय संजयभाई डोळसे यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते सुनील भाऊ सदाफुले यांनी ह्या ठिकाणी चेंबूर आणि अणुशक्तीमध्ये लाडू वाटपाचा कार्यक्रम केला. त्याचबरोबर वाशी नाक्यामधून प्रबोधनगर शाखा आहे त्या शाखेचे अध्यक्ष संतोष शिंदेजी, दीपक गायकवाड, इंगवलेजी यांच्या सहकार्याने शताब्दी हॉस्पिटलमधल्या रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम केला. काही ठिकाणी आरोग्याचे शिबिर चाललेले आहेत. अशा प्रकारचा आठवले साहेबांनी जो संघर्षातनं आयुष्य काढलं त्या संघर्षाला साजेस अशा प्रकारचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी साजरा करण्यात येतो. आम्हाला आनंद आहे की आमचा नेता अतिशय गरिबीतून आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा आमचा नेता आज आमच्यामध्ये अतिशय उल्हासामध्ये, आनंदामध्ये आमच्यात राहिला पाहिजे अशा प्रकारची आमची भावना या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि आठवले साहेबांना 100 वर्षे मिळावं आणि त्यांच्या हातून देशाची सेवा घडावी अशा प्रकारची आम्ही सदिच्छा व्यक्त करतो.